पहिला ओवी क्रमांक 29. ना तरी सर्व सुखांचे आधी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. ही ओवी म्हणजे श्री गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होणाऱ्या ज्ञानसुखाचे सुंदर वर्णन आहे. ज्ञानदेव माऊली म्हणतात, ज्या ज्ञानरूपी अनुभूतीमध्ये सर्व सुखांचे मूळ सामावलेले आहे, जो ज्ञानाचा अथांग असा महासागर आहे आणि ज्यामध्ये 9 रसांची अमृतधारा परिपूर्ण भरलेली आहे, त्या ज्ञानेश्वरीच्या अमृतस्वरूप वाङ्मयाला मी वंदन करतो. इथे प्रमेय महानिधी हा शब्द अत्यंत सुंदर आहे. प्रमेय म्हणजे जाणून घेण्यासारखे तत्व. महानिधी म्हणजे काय, तर महान असा खजिना, म्हणजेच जीवन, आत्मा, परमात्मा, भक्ती, कर्म, ज्ञान, संसार आणि मोक्ष. जीवनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे जिथे सापडतात, असा हा ज्ञानाचा अमूल्य असा खजिना आहे. माऊली पुढे म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे नाना नवरस सुधाब्धी. नाना नवरस सुधाब्धी म्हणजेच काय, 9 रसांच्या अमृताने भरलेला समुद्र. ज्ञानेश्वरी वाचताना कधी भक्तीचा रस जाणवतो, कधी करुणेची ओल डोळ्यात येते, कधी वीरतेची प्रेरणा मिळते, कधी शांततेचा अनुभव येतो आणि या सर्व रसांच्या पलीकडे एक अद्भुत आत्मानंदाचा रस मनाला स्पर्श करून जातो. म्हणून ज्ञानेश्वरी ही केवळ ग्रंथरचना नाही आहे, ती जीवन समजून घेण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि अंतर्मनाला समृद्ध करण्याची अमृतधारा आहे. आपण कितीही बाहेर सुख शोधले तरी मनाला मिळणारे खरे समाधान अंतर्मनातच आहे आणि त्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माऊली आपल्या प्रेमळ शब्दातून आपल्याला दाखवतात. ज्ञानेश्वरी म्हणजे जणू ज्ञानाचा खजिना आहे, ज्ञानाचा अथांग असा समुद्र आहे असं म्हणलं तरी कमीच पडेल. म्हणजेच काय, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे, भक्तीचा सागर आहे, आत्मानंदाची अमृतधारा आहे. म्हणूनच माऊलींच्या प्रत्येक ओवीतून आजही आपल्याला नवी दिशा मिळते, मनाला नवी शांती मिळते आणि आपले जीवन अधिकाधिक समृद्ध होत आहे याचा आपल्याला जणू अनुभव येतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी अंतर्मनाला ओळखण्यासाठी खूप काही आपल्याला सांगितलं आहे आणि त्यांनी स्वतः अंतर्मनाचा शोध घेतला आहे, खऱ्या सुखाचा शोध घेतला आहे आणि त्यांनी अशी सुंदर रसाळ ओवी आपल्यासमोर ठेवलेली आहे. जय माऊली. ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महा